दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 129 कोटी निधीची मागणी. जिल्ह्यातील केवळ 3 तालुक्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ. सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर मागच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती पिके लागली नाहीत. जून 2023मध्ये आवश्यक तेवढा पाऊस झाला नव्हता. जुलै महिन्याच्या अखेर झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परंतु पुढे पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातची पिके वाया गेली. महसूल विभागाने 31 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात दुष्काळग्रस्त तालुके म्हणून बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी व अंबाजोगाई या 3 तालुक्यांचा समावेश केला होता. दुष्काळ ज्या तालुक्यामध्ये पडतो त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आगामी काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यामधील शेतकरी खातेदारांना कृषीविषयी मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरता 33% अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 2 हेक्टर मर्यादेतील व 2 ते 3 हेक्टर मर्यादेतील बाधित क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून आवश्यक असलेल्या निधी मागणीचा प्रस्ताव शेतकरी संख्येसह शासनाला कळविण्यात येणार आहे. त्यामुळे तत्काळ संबंधित 3 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दळ यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना दिला होता. त्यानुसार याद्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने 1,42,966 शेतकऱ्यांसाठी 129 कोटी 31 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार मदतीचे वाटप झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, पीक नोंदीच्या आधारे मदत वाटप होणार. निविष्ठा अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करताना शासन निर्णय, महसूल व वन विभागाची कार्यपद्धती अवलंबली गेली. निविष्ठा अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित आहे. हे मदतीचे वाटप 2023च्या खरीप हंगामातील 7-12 मधील पीक नोंदीच्या आधारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोग अंती आलेल्या पीकनिहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकांचे 33% नुकसान ठरविण्यात आले आहे. प्रमुख पीक नसलेल्या व पीक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांनासुद्धा मिळेल. या सवलतीचा लाभ वडवणी, धारूर आणि अंबाजोगाई या तालुक्यांनाच होणार आहे. तर हे होतं एक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.